जय शंभूराजे मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनल। व्हॉट्सअपने एकदम खतरनाक असा अपडेट्स आणलं। जसं की तुम्हाला माहिती आहे तुमच्या कोणत्याही मित्र किंवा मैत्रिणीचा जर बर्थडे असेल तर त्याला तुम्ही कसं करत असाल, नॉर्मली तुम्ही टाईप करून त्याला जी काही विश करत असाल, पण तुम्हाला आता एक व्हॉट्सअपचं जबरदस्त असं हे अपडेट सांगतो। ह्या अपडेटच्या मदतीतून तुम्ही डायरेक्ट आहे तो AI मध्ये तुम्ही जी काही ॲनिमेशन क्रिएट करू शकता। आतापर्यंत व्हॉट्सअपमध्ये आपण काय करतो, AI ने इमेज क्रिएट करतो, पण आता व्हॉट्सअपमध्ये असं एक अपडेट्स आलं आहे, त्या अपडेटच्या मदतीतून तुम्ही आता AI मधूनच तुम्ही जी की असेल कोणताही इमेज तुम्ही त्याचा जी की ॲनिमेशनमध्ये क्रिएट करू शकता। कशा पद्धतीने क्रिएट करायचं काय सगळं काय डिटेल्स मी सांगतो। हे नवीनच अपडेट्स आहे आणि ऑफिशियल तर मला तर जास्त करून आवडले, कारण की बरेचशे जणांना कसं होत होतं, जर त्यांना जी काही असेल कोणत्याही AI फोटोज जर ॲनिमेशनमध्ये जर त्याला कन्वर्ट करायचं असेल तर कोणत्याही थर्ड पार्टी ॲपचा यूज करत होते किंवा कोणत्याही वेबसाईटवर जात होते। तर आता तसं न करता डायरेक्ट तुम्ही व्हॉट्सअपवरून सुद्धा क्रिएट करू शकता। कशा पद्धतीने क्रिएट करायचं सगळं काय सांगतो, फक्त व्हिडिओ तो लास्टपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, अजिबात विसरू नका। डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय डिटेल्समध्ये ते आपण जाणून घेऊ। आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलो आहे। फायनली व्हॉट्सअपमध्ये एक अपडेट्स आले, त्या अपडेटच्या मदतीतून तुम्ही कोणाचाही बर्थडे असो किंवा कोणालाही तुम्ही जी की AIचा जो की इमेज आहे तो AI मध्ये तुम्ही क्रिएट करून तर सेंड करतो, पण त्याला ॲनिमेशनमध्ये सुद्धा क्रिएट करू शकता। कशा पद्धतीने क्रिएट करायचं सगळं काय डिटेल्समध्ये मी सांगणार, एकदम छोटा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा। सगळ्यात पहिले तुम्हाला घ्यायचं प्ले स्टोरवरून तुमचं व्हॉट्सअप असेल ते अपडेट्स करून घ्या, कारण की नवीन अपडेट्समध्ये हा ऑप्शन भेटला आहे, पण हा बऱ्याचशा जणांना माहिती नाही हा ऑप्शन कुठे आहे ते तुम्हाला सांगतो। सगळ्यात पहिले तर काय करायचं, व्हॉट्सअप अपडेट्स करून व्हॉट्सअप ओपन करून घ्यायचं। जसं की मी व्हॉट्सअप ओपन केलं, मी रँडम एखादं चॅट ओपन करून घेतो, जसं की हे चॅटिंग मी ओपन केलं आहे। आता समजा मला जी काही आहे ह्याला एखादा AIचा इमेज आहे तो जे डायरेक्ट मला सेंड करायचा आहे तर इझिली तो सेंड करू शकतो। पण समजा तो AIचा इमेज आहे तो तुम्हाला माहिती आहे व्हिडिओमध्ये जर कन्वर्ट करायचा जर गेला तर तुम्हाला माहिती आहे सॉफ्टवेअर्स आहेत, बरेचसेच ॲप्स आहेत, पण तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो जी की एक हिडन ट्रिक्स आहे व्हॉट्सअपमध्ये। त्या ट्रिकच्या मदतीतून तुम्ही जी की कोणताही AIचा इमेज असेल तो इझिली आहे तो ॲनिमेशनमध्ये क्रिएट करू शकता। त्यासाठी काय करायचं सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो, येथे बघू शकता चॅटमध्ये तुम्हाला येथे एक हा ऑप्शन भेटतो, बघू शकता पिनसारखा असा ऑप्शन आहे, तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे। तेव्हा क्लिक केल्यानंतर सगळे ऑप्शन्स आहेत ते अशा पद्धतीतून ओपन होणार आहेत। यात एक नवीन एक ऑप्शन ॲड झाला आहे जो की AI इमेजचा हा ऑप्शन तुम्हाला दिसत असेल। तुम्ही ह्या AI इमेजच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर फक्त तुम्हाला येते ते कोणता इमेज तुम्हाला हवा आहे, म्हणजे जे की बर्थडे असेल तर बघू शकता इथून तुम्ही अशा पद्धतीतून मी आता बघू शकता हॅपी बर्थडे सर्च करा, सेंड करून घ्या। ओके, सेंड केल्यानंतर काय होणार आहे, तुम्हाला एक AI इमेज जनरेट करून देणार। जसं की बघू शकता इथं लोडिंग घेत आहे, थोडंसं इंटरनेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे बघू शकता अशा पद्धतीने एक इमेज मला क्रिएट करून दिला। बघू शकता क्वालिटीसुद्धा तुम्ही बघू शकता, येथे एकच नाही 2 ते 4 अशा पद्धतीने मला क्रिएट करून दिले आहेत बघू शकता। आणि अजूनसुद्धा तुम्ही येथे जर क्लिक केलं, बघू शकता येथे जर क्लिक केलं तर इथे ॲरो तुम्हाला दिसत असले, याच्यावरून तुम्ही अजूनसुद्धा क्रिएट करून घेऊ शकता। जसं की मला हा आवडला आहे तर येथे बघू शकता मेक चेंजचा तुम्हाला एक ऑप्शन भेटतो, यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे। क्लिक केल्यानंतर ॲनिमेशनचा तुम्हाला इथे ऑप्शन भेटत आहे बघू शकता, तेव्हा क्लिक केलं ॲनिमेशनवर की बघू शकता तुमचा जो की फोटो असेल तो ॲनिमेशनमध्ये कन्वर्ट होणार आहे एकदम फ्री। आणि तुम्हाला सांगतो कोणत्याही थर्ड पार्टी ॲपचा यूजसुद्धा तुम्हाला करायचं नाही, फक्त तुमचं इंटरनेट जितकं फास्ट असेल तितक्या लवकर अशा पद्धतीतून जनरेट होणार आहे। बघू शकता अशा पद्धतीनं आपण जनरेट केला आहे बघू शकता, जो की आहे ॲनिमेशनमध्ये। जे की सुरुवातीला एक फोटो होता त्याला डायरेक्ट तुम्ही व्हॉट्सअपच्या मदतीतून ॲनिमेशनमध्ये कन्वर्ट केला। असा तुम्ही कोणताही जी की असेल, जर समजा तुम्हाला कॅटचा हवा असेल, कोणताही इमेजचा जर हवा असेल, फक्त AIच्या जी की मी सांगितलं त्या प्रोसेसने तुम्हाला इथे बघू शकता इथून मी बॅक येतो। इथून बॅक आल्यानंतर तुम्हाला समजा येथे आता जसं की कॅट टाकलं किंवा डॉग टाकलं, आता बघू शकता अशा पद्धतीतून डॉग टाकला आणि सेंड केलं समजा, तर तुम्हाला एखादा इमेज कोणताही क्रिएट करून देईल। तो इमेज जी की क्रिएट झाल्यानंतर तुम्ही डायरेक्ट आहे तो ॲनिमेशनमध्ये कन्वर्ट करू शकता अशा पद्धतीने बघू शकता। आता आलेला आहे, इथून मी मेक चेंजवर ॲनिमेशनवर मी क्लिक केलं, जो की हा डॉगचा जो की फोटो असेल तो इझिली तो ॲनिमेशनमध्ये कन्वर्ट होणार आहे। जास्त मला कोणत्याही ॲपची आता गरज नाही किंवा कोणत्याही वेबसाईटची सुद्धा गरज नाही। अशा पद्धतीने कोणताही इमेज असेल त्याला बघू शकता अशा पद्धतीने ॲनिमेशनमध्ये कन्वर्ट करू शकता। तुम्हाला ही ट्रिक माहिती होती की नाही कमेंट्समध्ये नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।